हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषिकेश शेंडे तुमचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आपण आययुपीएसी नॉमेनक्लेचर ऑफ अल्केन हा टॉपिक स्टार्ट केला होता आणि ज्याच्यामध्ये जे बेसिक रूल होते, ज्याच्यामध्ये पहिला होता ज्याचं नाव आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करायची असते कार्बनची, आणि दुसरा रूल होता चेनला नंबर करायचा असते तुम्हाला एका एंड कडून, बरोबर. मग हे दोन बेसिक रूल मी तुम्हाला सांगितले. आता आपल्याला आययुपीएसी नॉमेनक्लेचर बघायचं आहे. आता छोटे छोटे रूल्स आहेत, ते छोटे छोटे रूल जेव्हा मी नॉमेनक्लेचर घेणार तेव्हाच तुम्हाला सांगेल की याच्यामध्ये काय फरक आहे. तर आता लक्षामध्ये काय घ्यायचं आहे बघा, आपण ब्रांच चेन अल्केनचं काय करत आहोत, नॉमेनक्लेचर करत आहोत आययुपीएसी नॉमेनक्लेचर. आणि ब्रांच चेन अल्केन मध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज आहेत. त्या पॉसिबिलिटी मधली पहिली जे पॉसिबिलिटी इथं सांगत आहो मी, कोणासाठी सांगत आहो मी, ब्रांच चेन अल्केन साठी. ब्रांच चेन अल्केन याच्यामध्ये मी तुम्हाला तीन पॉसिबिलिटी सांगतो. ज्याच्यामध्ये पहिली पॉसिबिलिटी आहे जर अल्किल ग्रुप एक प्रेझेंट असेल, बरोबर. म्हणजे काय म्हणणार मी, व्हेन वन अल्किल ग्रुप इज प्रेझेंट. वन अल्किल ग्रुप इज प्रेझेंट. जेव्हा काय असेल, एक अल्किल ग्रुप प्रेझेंट असेल, तेव्हा काय करायचं आहे तुम्हाला बघा. तर त्यावेळेस तुम्हाला सर्वात आधी त्या अल्किल ग्रुपचं नाव लिहायचं आहे. तो जो अल्किल ग्रुप आहे त्याचं काय लिहायचं आहे, नाव लिहायचं आहे, बरोबर. त्यानंतर त्या एक अल्किल ग्रुप आहे तर त्याचं तुम्हाला नाव लिहायचं आहे, पण त्याच्या आधी त्याचा लोकंट लिहायचा आहे. म्हणजेच काय, त्याची पोझिशन. म्हणजे मी असं लिहितो, पहिले लिहायची आहे तुम्हाला पोझिशन. पोझिशन नंतर तुम्हाला लिहायचं आहे अल्किल ग्रुप, किंवा असं कन्सिडर करा, ठीक आहे चालेल. पोझिशन नंतर लिहायचं आहे तुम्हाला अल्किल ग्रुप. अल्किल ग्रुप नंतर तुम्हाला पुढे लिहायचं आहे रूट वर्ड. काय लिहायचं आहे, रूट वर्ड. रूट वर्ड झाल्यानंतर तुम्हाला त्याला लावायचा आहे सफिक्स, आणि तो जो सफिक्स आहे तुमचा, तो सफिक्स आहे ANE, कारण अल्केन बघत आहोत आपण, बरोबर. तर हे पोझिशन नंतर अल्किल ग्रुप, त्यानंतर रूट वर्ड, नंतर सफिक्स लावायचा आहे तुम्हाला ANE, जेव्हा एक अल्किल ग्रुप प्रेझेंट असेल. आता पुढची केस, 2 नंबरची केस काय आपल्या जवळ, जेव्हा काय म्हणणार आपण, व्हेन मोर दॅन वन same alkyl group is present. Same alkyl group is present. More than one same alkyl group is present. जेव्हा सेम अल्किल ग्रुप आहे आणि एकापेक्षा जास्त आहे, बरोबर. मग अशा वेळेस काय करायचं असते तुम्हाला, सेम अल्किल ग्रुप जर प्रेझेंट असेल तर काय करायचं आहे तुम्हाला. सर्वात आधी जर 2 वेळा असेल, काय म्हणतो मी पहा, जर 2 वेळा असेल अल्किल ग्रुप, आणि त्याच्यासाठी काय म्हणतो मी, इथे लिहितो मी अल्किल ग्रुप रिपिटेशन है ना, अल्किल ग्रुप रिपिटेशन, आणि त्याच्यासाठी वापरायचा प्रिफिक्स, हे तुम्हाला सांगत आहोत. म्हणजे काय बघा, समजा जर अल्किल ग्रुप 2 वेळा रिपीट झालेला असेल, बरोबर, तर तुम्हाला त्याच्यासाठी डाय हा शब्द वापरायचा आहे. जर अल्किल ग्रुप 3 वेळा रिपीट झालेला असेल तर ट्राय हा प्रिफिक्स वापरायचा आहे, बरोबर. त्यानंतर 4 वेळा असेल तर टेट्रा वापरायचा आहे. जर 5 वेळा असेल तर तुम्हाला पेंटा वापरायचा आहे, आणि जर 6 वेळा असेल तर हेक्सा वापरायचा आहे, बरोबर. तर हे असं पुढे कंटिन्यू राहणार. तर हे एक गोष्ट तुम्हाला लक्षामध्ये घ्यायची आहे, ठीक आहे, महत्वाचं आहे. मग व्हेन मोर दॅन 2 पाहिजे आहे ना, व्हेन मोर दॅन 2, किंवा व्हेन 2 मोर पाहिजे, रॉंग झालं थोडं. व्हेन मोर दॅन 1 सेम अल्किल ग्रुप इज प्रेझेंट आहे ना, म्हणजे एकापेक्षा जास्त जर सेम अल्किल ग्रुप जर असतील तर तुम्हाला हे प्रिफिक्स वापरावे लागतील. म्हणजे काय काय करावं लागेल तुम्हाला बघा. पहिले तर तुम्हाला पोझिशन आहे, पहिले तुम्हाला पोझिशन द्यायची आहे. त्यानंतर पोझिशन झाल्यानंतर तुम्हाला प्रिफिक्स वापरायचा आहे, बरोबर. पोझिशन झाल्यानंतर प्रिफिक्स नंतर तुम्हाला काय वापरायचं आहे, हा प्रिफिक्स झाल्यानंतर तुम्हाला अल्किल ग्रुप वापरायचा आहे, अल्किल ग्रुप. आणि हा अल्किल ग्रुप झाल्यानंतर तुम्हाला वापरायचा आहे रूट वर्ड, आणि हा रूट वर्ड झाल्यानंतर तुम्हाला वापरायचा आहे सफिक्स, आणि सफिक्स आहे तुमचा ANE, बरोबर. तर ह्या गोष्टी आहेत, ह्या 2 केसेस झाल्या, जेव्हा एक अल्किल ग्रुप असेल आणि जेव्हा एकापेक्षा जास्त सेम अल्किल ग्रुप असतील, तेव्हा अशा पद्धतीने लिहायचं. जेव्हा एक्झाम्पल घेईल मी तेव्हा हा पॉइंट तुमच्या क्लिअर होईल की हे तुम्हाला कशा पद्धतीने अरेंज करायचं आहे, बरोबर. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा.
नेक्स्ट मग आता तिसरी केस बघू आपण. तर तिसऱ्या केस मध्ये काय करायचं आपल्याला, आणि आणखी एक या दुसऱ्या केस मध्ये ध्यानामध्ये ठेवायचं आहे तुम्हाला. हे जे सेकंड नंबरची केस आहे, या सेकंड नंबरचा एक पॉइंट सांगतो तुम्हाला की हे जे प्रिफिक्स मी इथं वापरले होते ना, सेकंड नंबरच्या केस मध्ये जे आपण प्रिफिक्स वापरले होते ते म्हणजे जसं डाय, त्यानंतर ट्राय, त्यानंतर टेट्रा, आर नॉट कन्सिडर्ड यांना आपण कन्सिडर करत नाही. कशामध्ये कन्सिडर करत नाही, तर इन अल्फाबेटिकल ऑर्डर है ना. जेव्हा आपण अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये अरेंज करणार आहोत प्रिफिक्सला, किंवा जे काही आपण अल्किल ग्रुप लिहत आहोत त्याला जेव्हा आपण अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये अरेंज करतो, तेव्हा हा डायचा डी, ट्रायचा टी, टेट्राचा टी यांना आपण अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये काउंट करत नाही. बरोबर, हे एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा. आता याचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर पुढे आपल्याला काय बघायचं आहे, तर पुढे आपल्याला तिसरा बघायचा आहे जेव्हा डिफरंट अल्किल ग्रुप प्रेझेंट असतील. बरोबर, काय बघायचं आपल्याला, थर्ड नंबरचं काय आहे, व्हेन मोर दॅन वन डिफरंट अल्किल ग्रुप इज प्रेझेंट. डिफरंट अल्किल ग्रुप इज प्रेझेंट. जेव्हा एकापेक्षा जास्त डिफरंट अल्किल ग्रुप असतील ना, म्हणजे वेगवेगळे अल्किल ग्रुप आहेत, तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, तर अरेंज काय म्हणत आहोत मी पहा, अरेंज these alkyl groups in alphabetical order irrespective of their numbers, बघा हा एक रूल आहे. तर काय म्हणते हा रूल, जेव्हा डिफरंट अल्किल ग्रुप प्रेझेंट असतील एकापेक्षा जास्त, तेव्हा अल्किल ग्रुपला तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये अरेंज करायचं आहे. बरोबर, इररिस्पेक्टिव्ह ऑफ देअर नंबर्स म्हणा किंवा इररिस्पेक्टिव्ह ऑफ देअर पोझिशन म्हणा. बरोबर, म्हणजे आपल्याला त्याच्या पोझिशनशी काही घेणं नाही. आपल्याला काय करायचंय, त्याला अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये काय करायचंय, अरेंज करायचंय जेव्हा तुम्ही त्याचं नाव लिहिणार त्यावेळेस. बरोबर, तर हे सर्व जे रूल्स आहेत एकदम छोटे छोटे रूल्स आहेत. जेव्हा आपण याचे प्रॉब्लेम्स घेऊ तेव्हा हे रूल्स तुमचे क्लिअर होतील. आणखी पण काही रूल्स असतात, तर हे बेसिक रूल झाले. मग आता अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये जर अरेंज केलं तुम्ही, तर पहिले काय येणार, पोझिशन. बरोबर, पोझिशन झालं की येणार अल्किल ग्रुप. त्यानंतर परत काय येणार आहे, परत येणार आहे पोझिशन. आणि पोझिशन झालं की परत काय येणार आहे, अल्किल ग्रुप, कारण वेगवेगळे अल्किल ग्रुप असतील. आणि अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये हा पहिले असेल. बरोबर, अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये हा काय असेल, नंतर असेल. याच्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे रूट वर्ड. काय लिहायचं आहे, रूट वर्ड. आणि रूट वर्ड झाल्यानंतर शेवटी येणार आहे तुमचा सफिक्स, आणि जो सफिक्स आहे तुमचा एनी, कारण अल्किन बघत आहोत आपण. बरोबर, तर हे आपलं थर्ड नंबरचा टाइप आहे. हे पण तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर हा जो आहे हा काय, अल्फाबेटिकली कम्स फर्स्ट. काय म्हणतो आम्ही इथं, अल्फाबेटिकली कम्स फर्स्ट है ना. तर हा अल्फाबेटिकली पहिले येणार आहे. तर हे पण तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर चला याचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा आता नेक्स्ट पुढे आपण काय करू, याचे काही एक्झाम्पल्स घेऊ. आणि एक्झाम्पल वरून तुम्हाला क्लिअर होईल की कशा पद्धतीने तुम्हाला याला नाव द्यायचं आहे. बरोबर, एकदम सोपं आहे. रूल्स थोडे समजायला हार्ड असतात, पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सोपे आहे. कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे पहा. समजा तुम्हाला एक्झाम्पल दिलं, एकदम सोप्यापासून सुरुवात करू आपण. समजा एक्झाम्पल आहे CH3 आणि इथं दिलं आपल्याला CH3. तर सर्वात पहिला रूल काय असते आपल्याला, तर ब्रांच चेन अल्केन आहे म्हणजे तुम्हाला लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची आहे. तर लॉंगेस्ट चेन बघा 1 2 3 1 2 3 1 2 3 तीन कार्बनची चेन आहे आपल्या लक्षामध्ये येते. मग हे 3 कार्बनची चेन मी काय केली, इथं सिलेक्ट केली. बरोबर, 3 कार्बनची चेन सिलेक्ट केली. आता नंबरिंग करा. नंबरिंग कशी करत असतो आपण, दोन्ही साईडला नंबर देऊन पाहायचे. जो आपला सबस्टिट्यूएंट आहे किंवा साइड चेन आहे त्याला कमीत कमी नंबर आला पाहिजे. इकडून गेलो तर बघा पहिला दुसरा, दुसऱ्यावर CH3. इकडून आलो तर पहिला दुसरा, दुसऱ्यावर CH3. म्हणजे दोन्ही बाजूने दुसऱ्यावर CH3 येत आहे. म्हणजे तुम्ही इकडून नंबरिंग केली तरी चालते, इकडून नंबरिंग केली तरी चालते. बरोबर, म्हणजे
समजा मी याला पहिला दिला तर हा दुसरा आणि हा तिसरा, हे झाली या साईडची नंबरिंग. जर या साईडने नंबरिंग केली तर हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा, बरोबर. तर दुसऱ्यावर CS3, दुसऱ्यावर CS3, म्हणजे ह्या दोन्ही नंबरिंग काय आहेत तुमच्या करेक्ट आहेत, म्हणून मी असं इथं करेक्टचं साइन लावलं. मग काय येणार बघा, तुम्हाला याच्यामध्ये एकच अल्किल ग्रुप प्रेझेंट आहे, अशा वेळेस तुम्हाला सर्वात आधी काय लिहायचं आहे, त्याची पोझिशन. तर पोझिशन काय त्याची, दुसऱ्यावर CS3 आहे म्हणून दुसरा. नंतर पुढे CS3 म्हणजे काय, CS3 म्हणजे अल्किल ग्रुप आहे. कोणता अल्किल ग्रुप आहे, तर त्याचं नाव आहे मिथिल. काय नाव आहे त्याचं, मिथिल. आणि लक्षामध्ये ठेवा, जर नंबर आणि अल्फाबेट असेल, याला नंबर म्हणतो, याला अल्फाबेट म्हणतो, तर नंबर आणि अल्फाबेटच्या मध्ये हायफन असते. हायफन म्हणजेच काय, तुमच्या साध्या आणि सोप्या भाषेत त्याला डॅश म्हणा तुम्ही, ठीक आहे, याला आपण हायफन म्हणतो किंवा डॅश म्हणा. तर हा झाला 2 मिथिल आहे ना, म्हणजे दुसऱ्यावर कोण आहे, मिथिल. म्हणजे पहिले आपण पोझिशन लिहिली, नंतर अल्किल ग्रुप लिहिला, आणि त्याच्यानंतर पुढे काय लिहायचं आहे तुम्हाला, तर याच्यासाठी रूट वर्ड. चेन मध्ये किती कार्बन आहेत, 3 कार्बन, आणि 3 कार्बन साठी रूट वर्ड काय असते तुमचा, प्रॉप. आणि पुढे तुम्हाला सफिक्स लिहायचा आहे, तर कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे, आणि कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असेल तर सफिक्स काय असते, ANE, म्हणजे याचं नाव झालं 2 मिथिल प्रोपेन. जेव्हा एक अल्किल ग्रुप प्रेझेंट असते तेव्हा त्याला अशा पद्धतीने आपण नाव देतो. दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण. समजा आता आपल्याला असं दिलेलं आहे CH3, CH, त्यानंतर इथं CH2, किंवा याला मी ठीक आहे CH2, त्यानंतर CH, त्यानंतर इथं CH3, त्यानंतर इकडे घेतला मी CH3. हे एक एक्झाम्पल आहे. सर्वात आधी चेन सिलेक्ट करा. चेन कशी सिलेक्ट करायची, लॉंगेस्ट चेन पाहिजे आपल्याला कार्बनची. किती कार्बनची आहे पहा, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3. जास्तीत जास्त किती कार्बनची चेन दिसते तुम्हाला, 4 कार्बनची. मग हे 4 कार्बनची चेन आपण इथं सिलेक्ट केली. मग आता नंबरिंग कशी करायची पहा. जर या बाजूला नंबर दिला तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, हे झाली तुमची या साईडची नंबरिंग, बरोबर. या साईडला नंबरिंग केली तर काय येणार, हा पहिला, हा दुसरा, त्यानंतर हा तिसरा, आणि हा काय येणार, चौथा. आणि हा आहे तुमचा सबस्टिट्यूएंट, बरोबर. कोणती नंबरिंग करेक्ट आहे ते सांगा मला. या साईडला गेलो तर तुमचा जो साईड चेन आहे किंवा सबस्टिट्यूएंट आहे, हा कितव्यावर येऊन राहिला, तिसऱ्या कार्बनवर. आणि या साईडला आलो तर कितव्यावर येऊन राहिला, दुसऱ्या कार्बनवर. आपल्याला कमीत कमी नंबर पाहिजे, म्हणजे हे नंबरिंग आपली करेक्ट आहे, आणि हे नंबरिंग काय रॉंग आहे, बरोबर. मग हे नंबरिंग जर करेक्ट असेल तर सर्वात आधी काय करायचं असते तुम्हाला, पोझिशन लिहायची आहे. कोणत्या कार्बनवर आहे तो, हे करेक्ट आहे, म्हणजे दुसऱ्यावर CS3, तर दुसऱ्यावर CS3 म्हणजे काय येणार, मिथिल. दुसऱ्यावर काय येणार आहे, मिथिल. आणि नंबर आणि अल्फाबेटच्या मध्ये काय द्यायचं आहे तुम्हाला, हायफन म्हणजे डॅश द्यायचा आहे, बरोबर. मग आता चेन मध्ये कार्बनची संख्या 4 आहे, म्हणजे तुमचा रूट वर्ड काय येणार आहे, तुमचा रूट वर्ड येणार आहे इथं ब्यूट. आणि कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे, म्हणजे सफिक्स काय येणार आहे तुमचा, ANE, म्हणजे याचं नाव झालं 2 मिथिल ब्युटेन. म्हणजे अशा पद्धतीने आपण याला नाव दिलं. पुढचं एक्झाम्पल पाहू आपण आणखी याच्यामध्ये, बघा. थर्ड नंबर, समजा तुम्हाला पुढचं एक्झाम्पल असं दिलेलं आहे CH3, CH, त्यानंतर पुढे आणखी जर घेतला आपण तर इथे येणार समजा CH3, त्यानंतर CH2, CH3. हे एक एक्झाम्पल आहे, हे झालं वाटतं आपलं. पुढे घेऊ आपण, त्यानंतर CH2, CH3, हे एक्झाम्पल घेतलं. मग आता याला जर नाव द्यायचं असेल तर कशा पद्धतीनं, सर्वात आधी चेन सिलेक्ट करा. तर चेन कोणती आहे तुमची, हे झाली तुमची चेन. मग आपण हे चेन सिलेक्ट केली, बरोबर. सर्वात आधी आपण चेन सिलेक्ट केली. आता नंबरिंग करा. नंबरिंग या साईडनं जर केली तुम्ही तर बघा, हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. म्हणजे तुमचा जो सबस्टिट्यूएंट आहे तो कितव्यावर येऊ राहिला, दुसऱ्यावर येऊ राहिला. आणि या साईडनं जर नंबरिंग केली तुम्ही तर हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, आणि हा पाचवा. म्हणजे कितव्यावर येऊ राहिला, चौथ्यावर येऊ राहिला. आपल्याला कमीत कमी नंबर पाहिजे, म्हणजे 2 आहे, म्हणजे हे वरची नंबरिंग करेक्ट आहे, हे नंबरिंग काय आहे तुमची रॉंग आहे, बरोबर. मग वरची नंबरिंग करेक्ट आहे तर कशा पद्धतीनं नाव देणार आपण त्याला, दुसऱ्यावरती CH3 म्हणजे 2, आणि CH3 म्हणजे काय येणार, मिथिल. नंबर आणि अल्फाबेटच्या मध्ये तुम्हाला डॅश द्यायचा आहे, बरोबर. 2 मिथिल. चेन मध्ये कार्बनची संख्या 5 आहे, कार्बनची संख्या 5 आहे म्हणजे काय येणार आहे, पेंट येणार आहे. आणि कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे, म्हणजे काय येणार आहे, एरिन. म्हणजे नाव काय झालं, 2 मिथिल पेंटेन, बरोबर. आणि लक्षात घ्या, हा तुमचा वन वर्ड असला पाहिजे ना, याच्यामध्ये स्पेस द्यायची नाही. हे 2 मिथिल पेंटेन, बघा मी सर्व चिटकून लिहिलेलं आहे, चिटकून लिहायचं याला, बरोबर ना. याच्यामध्ये स्पेस ठेवायची नाही. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन, समजा आता थोडी मी चेन याच्यामध्ये कॉम्प्लिकेटेड करतो. समजा तुम्हाला असं दिलं CH2, CH3,
CH3 त्यानंतर CH2 किंवा CH, ठीक आहे असं घेतो, CH2 त्यानंतर CH2 त्यानंतर CH3, बरोबर. आता हे एक्झाम्पल आहे. परत तुम्हाला काय करावी लागेल, चेन सिलेक्ट करावी लागेल. चेन कशी सिलेक्ट करणार तुम्ही, तर एंड पासून एंड पर्यंत मोजायचं. हे एंड आहे का, आता नाही, एंड हे आहे, मी सांगितलं इथून सुरुवात झाली. मग इथून सुरुवात झाली तर एंड कुठे झाला पहा, 1 2 3 4 कार्बन, 1 2 3 4 5 6 कार्बन, 1 2 3 4 5 कार्बन. तर जास्तीत जास्त किती येऊ राहिले, 6 येऊ राहिले. कोणते 6 येतात ते मी सिलेक्ट करतो बघा. तर हे किती कार्बनची चेन येत आहे तुमची, 6 कार्बनची चेन. किती कार्बनची चेन आहे, 6 कार्बनची. आता नंबरिंग पहा. नंबरिंग समजा तुम्ही या साइडने जर नंबरिंग केली तर हा पहिला, हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि हा जो येणार आहे तुमचा, हा कोणता येणार आहे, किती नंबर, 6 नंबर, बरोबर. किंवा याला बाहेरून टाकतो, हा किती नंबर झाला, 6 नंबर. जर तुम्ही या साइडने नंबरिंग केली तर, बरोबर. आणि जर त्या साइडने नंबरिंग केली तर बघा, या साइडने जर नंबरिंग केली तुम्ही तर हा पहिला, बरोबर, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा आणि हा काय येणार आहे, 6वा, बरोबर. म्हणजे या साइडने नंबरिंग केली तर, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये काय आहे ते पहा. जर या साइडने जर गेलो समजा तर पहिला, दुसरा, तिसरा, तिसऱ्यावरती काय येत आहे तुमचा, CH3 म्हणजे सबस्टिट्यूएंट येत आहे, बरोबर. आणि या साइडने जर आलो तर हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, म्हणजे हे इनकरेक्ट आहे आणि हे नंबरिंग काय आहे तुमची करेक्ट आहे, बरोबर. मग नाव काय येणार बघा बरं, तिसऱ्यावरती CH3 म्हणजे नाव काय झालं, 3 आणि CH3 आहे म्हणजे काय झाला, मिथिल, बरोबर. तिसऱ्यावरती मिथिल, नंबर आणि अल्फाबेटच्या मध्ये डॅश द्यायचा आहे, बरोबर. मग तिसऱ्यावरती मिथिल झाला. आता चेन मध्ये 6 कार्बन आहेत म्हणजे रूट वर्ड काय येणार तुमचा, हेक्स. कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहेत म्हणजे काय येणार आहे, ANE. म्हणजे नाव झालं याचं 3 मिथिल हेक्सेन, बरोबर. म्हणजे जेव्हा तुम्हाला एक दिलेला असेल तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने नंबरिंग करणार. चला याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा आता नेक्स्ट आणखी काही एक्झाम्पल घेऊ आपण. जेव्हा तुम्हाला एक अल्किल ग्रुप दिलेला असेल सेम अशाच पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, बरोबर. एका अल्किल ग्रुप साठी पाहत आहोत आपण आता. तर नेक्स्ट बघणार आपण आता. समजा पुढचं एक्झाम्पल तुम्हाला असं दिलेलं आहे, CH3 त्यानंतर CH2 CH CH2 CH3 CH2 CH3 हे एक्झाम्पल दिलं आपल्याला, बरोबर. आता सर्वात आधी चेन सिलेक्ट करा. किती कार्बनची चेन आहे पहा, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. एंड पासून एंड पर्यंत मोजलं, तुमच्या लक्षामध्ये काय आलं, 5 कार्बनची चेन आहे. मग ही सरळवाली 5 कार्बनची चेन आपण सिलेक्ट केली, बरोबर. कोणती केली चालते, तुम्ही 5 कार्बनची सिलेक्ट केली. आता काय करायचं तुम्हाला, नंबरिंग. समजा मी या साइडने नंबर दिले तर काय येणार, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. जर तुम्ही या साइडने नंबर दिले काय येणार, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. आणि हा झाला तुमचा सबस्टिट्यूएंट किंवा साइड चेन, बरोबर. पण आता बघा या साइडने गेलो तर तिसरा नंबर येते, तिसऱ्यावर आहे. या साइडने आलो तरी कितव्यावर आहे, तिसऱ्यावरच आहे. म्हणजे तुमच्या दोन्ही नंबरिंग काय आहेत, करेक्ट आहेत. दोन्ही पद्धतीने नाव देऊ शकता तुम्ही. मग काय येणार नाव इथं बघा, तिसऱ्यावरती कोण आहे रे इथं, तिसऱ्यावरती. तर हा CH2 CH3 म्हणजे 2 कार्बन आहे आणि 2 कार्बनचा अल्किल ग्रुप काय असते, इथिल असते, बरोबर. म्हणजे याचं नाव काय, तिसऱ्यावरती कोण आहे, इथिल प्रेझेंट आहे. तिसऱ्यावरती इथिल प्रेझेंट आहे. आता कार्बन चेन मध्ये 5 कार्बन आहेत म्हणजे तुमचा रूट वर्ड काय येणार आहे, 5 कार्बन जर असले तर रूट वर्ड काय येत असतो, पेंट. आणि त्याच्यानंतर कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे म्हणजे सफिक्स काय येणार आहे तुमचा, ANE. म्हणजे याचं नाव काय झालं, 3 इथिल पेंटेन. हे झालं याचं नाव. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल पाहू आपण. पुढचं एक्झाम्पल समजा तुम्हाला असं दिलेलं आहे, CH3 CH CH3 CH2 CH CH2 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 CH3. त्यानंतर इथं दिलेलं आहे तुम्हाला CH2 CH2 CH3. हे एक्झाम्पल दिलं. तर सर्वात आधी काय करायचे आहे तुम्हाला, चेन सिलेक्ट करायची आहे. चेन सिलेक्ट केली तर किती कार्बनची येते बघा, इथून जर मोजलं तर 1 2 3 4 5 6 कार्बनची चेन आहे, बरोबर. 1 2 3 4 5 6 7 7 कार्बनची चेन आहे, बरोबर. आणि इथून मोजलं तर 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे जास्तीत जास्त कार्बन एंड पासून एंड पर्यंत मोजल्यानंतर किती येत आहेत, 8 कार्बन येत आहेत.
मग कोणती आहे 8 कार्बनची चेन, तर हे जे चेन आहे हे चेन किती कार्बनची आहे, 8 कार्बनची. मग हे 8 कार्बनची चेन आपण अशा पद्धतीने सिलेक्ट केली. आता नंबरिंग बघा, नंबरिंग कशा पद्धतीने आहे ना, तर बाहेरच्या साईडने नंबरिंग करतो मी याला अशा पद्धतीने बघा. तर हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, हा पाचवा, सहावा, सातवा, आठवा, बरोबर. अशा पद्धतीने नंबरिंग केली आपण. तर याच्यामध्ये काय करायचं असते, तुम्हाला कार्बनला नंबर द्यायचे असतात, तर आपण कार्बनला नंबर दिले इथं. जर तुम्ही या साईडला न जाता या साईडला गेले असते तर काय झालं असतं बघा, हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, त्यानंतर हा चौथा, हा पाचवा, सहावा, सातवा आणि आठवा. तर काय लक्षामध्ये येते तुमच्या, पहा हा झाला तुमचा सबस्टिट्यूएंट किंवा साइड चेन म्हणा त्याला. तर काय लक्षामध्ये येते, या साईडनं आलो तर त्याला चौथा नंबर भेटत आहे आणि या साईडनं आलो तर त्याला पाचवा भेटत आहे, बरोबर. मग आपल्याला कमीत कमी नंबर पाहिजे, म्हणजे चौथा हे करेक्ट आहे, पाचवा हे रॉंग आहे, बरोबर. अशा पद्धतीने एक सबस्टिट्यूएंट असेल तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने याला नाव द्यायचं आहे. मग काय येणार, आता बघा नंबरिंग केली तुम्ही, नंबरिंग सिलेक्ट केली, आता नाव कसं देणार. तर चौथ्यावरती काय दिसत आहे तुम्हाला, CH2 CH3 म्हणजे 2 कार्बन आहेत म्हणजे इथिल आहे, बरोबर. म्हणजे नाव काय येणार, चौथ्यावरती काय दिसत आहे तुम्हाला, इथिल दिसत आहे, म्हणजे काय येणार 4 इथिल. कारण 2 कार्बनचा अल्किल ग्रुप काय असते, इथिल असते. त्यानंतर कार्बनची संख्या किती आहे चेन मध्ये, 8. 8 कार्बन साठी काय म्हणतो आपण, ऑक्ट म्हणतो, हा रूट वर्ड आहे. आणि कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे म्हणजे सफिक्स काय आहे तुमचा, ANE. म्हणजे याचं नाव झालं 4 इथिल ऑक्टेन. काय नाव झालं याचं, 4 इथिल ऑक्टेन. म्हणजे एक जेव्हा अल्किल ग्रुप दिलेला असेल तेव्हा तुम्हाला हे रूल्स फॉलो करायचे. चला स्क्रीनशॉट काढून घ्या. आता पुढे बघणार आपण. पुढे आता समजा आपल्याला 2 सारखे अल्किल ग्रुप दिलेले असले तर मग आपण कशा पद्धतीने त्याला नाव देणार, बरोबर. 2 सारखे अल्किल ग्रुप जर प्रेझेंट असले तर बघा पुढचं एक्झाम्पल, इफ 2 सेम अल्किल ग्रुप्स आर प्रेझेंट. 2 म्हणा किंवा 2 पेक्षा जास्त पण घेऊ शकता तुम्ही, बरोबर. म्हणजे 2 और मोर म्हणू आपण. मग समजा एक्झाम्पल तुम्हाला असं दिलेलं आहे, CH3. एकदम सोप्या एक्झाम्पल पासून सुरुवात करू आपण. CH3 CH CH3 CH3 हे एक्झाम्पल आपल्याला दिलं. सर्वात आधी चेन सिलेक्ट करा. चेन कशी येणार बघा, हा पहिला कार्बन, दुसरा, तिसरा, चौथा, म्हणजे 4 कार्बन आहेत. 1 2 3 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4. 8 पासून 8 पर्यंत मोजलं तर तुमच्या लक्षामध्ये आलं जास्तीत जास्त 4 कार्बनची चेन आहे, म्हणून अशा पद्धतीने आपण चेन सिलेक्ट केली. आता नंबरिंग बघा, नंबरिंग जर केली तुम्ही या साईडनं केली तर हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, बरोबर. हा एक साइड चेन, हा दुसरा साइड चेन, बरोबर. मग जर तुम्ही या साईडनं नंबरिंग केली तर काय येईल बघा, या साईडनं केली तर हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा काय येणार आहे, चौथा येणार आहे, बरोबर. मग आता पुढे काय करणार, जर तुमच्या लक्षामध्ये येते, जर तुम्ही या साईडनं जर गेले तर तुमचे सबस्टिट्यूएंट बघा कुठं कुठं प्रेझेंट आहेत, दुसऱ्यावर आणि तिसऱ्यावर. म्हणजे इकडून गेले तर 2,4 येऊन आलं आणि या साईडनं जर आले तर बघा दुसऱ्यावर तिसऱ्यावर, म्हणजे इथं पण काय येऊन आलं 2,4. म्हणजे दोन्ही पण सेम येऊन आला. लोखंडचा सेट, लोखंड म्हणतो ना आपण, हे जे पोझिशन असते पोझिशन म्हणजे लोखंड, आणि लोखंडचा सेट सेम येत आहे, म्हणजे हे पण नंबरिंग तुमची करेक्ट आहे आणि हे पण नंबरिंग करेक्ट आहे. कोणताही वापर करू शकता तुम्ही. मग करायचं काय आहे तुम्हाला बघा, 2 सेम अल्किल ग्रुप प्रेझेंट आहेत, CH3 CH3, दुसऱ्यावर चौथ्यावर. मग काय लिहितो मी इथं 2,4, बरोबर. 2 जर नंबर असले तर नंबरच्या मध्ये आपल्याला कॉमा द्यायचा आहे. आणि आता पुढे 2 आहेत म्हणून तुम्हाला प्रिफिक्स वापरायचा आहे डाय. कोणासाठी, तर हे 2 CH3 आहेत. CH3 म्हणजे अल्किल ग्रुप कोणता येणार तुमचा, मिथिल. आणि हा नंबर अल्फाबेट, याच्यामध्ये हायफन द्यायचा असते म्हणजे डॅश द्यायचा असते. म्हणजे नंबर मध्ये कॉमा देत असतो आपण, नंबर अल्फाबेट मध्ये डॅश देत असतो, बरोबर. मग 2,4 म्हणजे दुसऱ्यावर 4 नाहीये, कोणता आहे, रॉंग झाला नाही, 4 नाहीये, कोणता आहे, हा 2 आणि 3 आहे, बरोबर. 2,3 आहे आणि इथं पण काय आहे 2,3 आहे, बरोबर. तर इथं तुम्हाला 3 घ्यावा लागेल. तर 2,3 आहे, दुसऱ्यावर आणि तिसऱ्यावर 2 आहे मिथिल. नंतर चेन मध्ये कार्बनची संख्या 4 आहे म्हणजे रूट वर्ड येणार ब्यूट, आणि सिंगल बॉन्ड आहे म्हणजे सफिक्स येणार ANE, म्हणजे याचं नाव झालं 2,3 डायमिथिल ब्युटेन. पुढचं एक्झाम्पल पाहू. समजा तुम्हाला आता असं दिलेलं आहे CH3, त्यानंतर CH, CH3, CH2, CH, CH3, CH3 हे एक्झाम्पल दिलं, बरोबर. सर्वात आधी चेन सिलेक्ट करा.
चेन जर सिलेक्ट केली तुम्ही तर तुमच्या लक्षामध्ये येते पहा 1 2 3 4 5 कार्बन 1 2 3 1 2 3 4 5 1 2 3 4 5 जास्तीत जास्त 5 कार्बनची चेन आहे मग 5 कार्बनची चेन आहे तर हे 5 कार्बनची चेन मी काय केली इथं सिलेक्ट केली आता नंबरिंग करायला नंबरिंग कशा पद्धतीने करणार जर मी या साइडला नंबरिंग केली तर काय लक्षामध्ये येते तुमच्या याला पहिला काय हा दुसरा हा तिसरा हा चौथा आणि हा पाचवा जर या साइडला नंबरिंग केली तर काय होते हा पहिला हा दुसरा हा तिसरा हा चौथा आणि हा येणार आहे पाचवा म्हणजे बघा या साइडने जर नंबरिंग केली तर हा कुठं कुठं दिसत आहे तुम्हाला पाहावं तर दुसऱ्यावर CS3 चौथ्यावर CS3 म्हणजे इथं येणार 2,4 आणि या साइडला आलो तर बघा दुसऱ्यावर CS3 चौथ्यावर CS3 म्हणजे इथं पण काय येणार आहे 2,4 म्हणजे दोन्ही साइडला सेम येत आहे म्हणजे हे पण नंबरिंग करेक्ट आहे हे पण नंबरिंग करेक्ट आहे दोन्ही बाजूने कोणतेही साइड नंबरिंग केली तरी चालेल बरोबर मग आता कशा पद्धतीने नाव देणार बघा दुसऱ्यावर CS3 चौथ्यावर CS3 म्हणजे काय येणार 2,4 दोन आहेत म्हणजे काय येणार आहे डाय येणार आहे बरोबर 2,4 नंतर आला डाय त्याच्यानंतर पुढे काय करणार आपण CS3 आहे CS3 म्हणजे काय असते मिथिल म्हणजे झाला 2,4 डायमिथिल नंबर मध्ये कॉमा नंबर अल्फाबेट मध्ये डॅश बरोबर आता रूट वर्ड आहे तुमचा 5 कार्बन साठी रूट वर्ड काय येणार पेंट आणि सफिक्स काय येणार सिंगल बॉन्ड आहे म्हणजे काय येणार ANE म्हणजे याचं नाव झालं 2,4 डायमिथिल पेंटेन बरोबर अशा पद्धतीने जेव्हा दोन आहे बरोबर मग आता अजून आपण पुढे एक्झाम्पल घेऊ समजा ज्याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने दिलेलं आहे पुढचा एक्झाम्पल CH3 CH CH3 CH CH3 CH CH3 आणि परत दिलं तुम्हाला CH3 अशा पद्धतीने मग सर्वात आधी आपण चेन सिलेक्ट करणार चेन आता तुम्हाला सिलेक्ट करता येते असं कन्सिडर करतो मी आणि हे चेन सिलेक्ट केली मी बरोबर हे चेन येणार आहे आता नंबरिंग करा या साइडला जर तुम्ही नंबरिंग केली तर काय लक्षामध्ये येते पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि या साइडला केली तर पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा बरोबर मग बघा आता साइड चेन कुठे कुठे प्रेझेंट आहे हे एक साइड चेन दुसरी साइड चेन तिसरी साइड चेन म्हणजे दुसऱ्यावर आहे तिसऱ्यावर आहे चौथ्यावर आहे म्हणजे इथं तुमचा दुसरा तिसरा चौथा येणार या साइडला आलं पहा दुसऱ्यावर आहे तिसऱ्यावर आहे चौथ्यावर आहे म्हणजे इथं पण काय येणार 2,3,4 बरोबर म्हणजे हा सेट आणि हा सेट सेम आहे म्हणजे हे नंबरिंग पण तुमची करेक्ट आहे आणि हे नंबरिंग पण करेक्ट आहे म्हणजे दोन पैकी कोणतीही नंबरिंग तुम्ही इथं करू शकता बरोबर मग काय येणार आता बघा बरं याचं नाव जर द्यायचं असेल तुम्हाला तर कुठं कुठं आहे तर ते लिहून घेऊ आपण दुसऱ्यावर आहे तिसऱ्यावर आहे चौथ्यावर आहे नंबर मध्ये कॉमा नंबर मध्ये कॉमा नंतर तीन आहे तीन असले तर प्रिफिक्स काय सांगितला होता मी तुम्हाला ट्राय वापरायचा आहे तीन असेल तर काय वापरायचं आहे ट्राय आणि कोण आहेत CS3 आहेत म्हणजे काय येणार आहे मिथिल चेन मध्ये कार्बनची संख्या 5 म्हणजे रूट वर्ड पेंट आणि सिंगल बॉन्ड आहे म्हणजे काय येणार आहे ANE म्हणजे याचं नाव झालं 2,3,4 ट्रायमिथिल पेंटेन बरोबर अशा पद्धतीने आपण त्याला नाव देणार पण आता पुढे अजून एखादं एक्झाम्पल घेऊ आपण पुढचं एक्झाम्पल पाहू आपण समजा आता तुम्हाला असं दिलेलं आहे फोर्थ नंबर मध्ये CH3 CH CH3 CH CH3 परत CH CH3 परत CH CH3 आणि परत दिला CH3 हे एक्झाम्पल आहे परत लॉन्गेज चेन सिलेक्ट करा लॉन्गेज चेन सिलेक्ट केली तर हे येते लॉन्गेज चेन तुम्ही मोजा हेच येणार आहे बरोबर काउंट तुम्हाला करायची आहे बरोबर मग आता नंबरिंग जर केली तुम्ही या साइडला केली तर बघा बरं काय येते 1 2 3 4 5 6 बरोबर तर हा एक सबस्टिट्यूएंट दुसरा सबस्टिट्यूएंट तिसरा आणि चौथा चार आहेत साइड चेन्स याच्यामध्ये बरोबर आणि या साइडला नंबरिंग केली तर काय येते पहा बरं पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सेम आहे बरोबर म्हणजे वरच्या साइडला गेलो तर आपलं काय येत आहे पहा बरं दुसऱ्यावर तिसऱ्यावर चौथ्यावर पाचव्यावर बरोबर म्हणजे वरच्या साइडने जर गेलो आपण तर या साइडला इथे लिहितो मी तर ठीक आहे कुठं कुठे येत आहे दुसऱ्यावर तिसऱ्यावर चौथ्यावर पाचव्यावर बरोबर इतक्या ठिकाणी येत आहे आणि या साइडनं जर आलो तर बघा दुसऱ्यावर तिसऱ्यावर चौथ्यावर पाचव्यावर सेम आहे आणि या साइडनं आलो तरी दुसरा तिसरा चौथा पाचवा म्हणजे दोन्ही पण नंबरिंग काय आहेत तुमच्या करेक्ट आहेत बरोबर कोणत्याही साइडला नंबर दिला चालते मग कसं येणार बघा दुसरा तिसरा ठीक आहे कशा पद्धतीनं नाव येणार दुसरा तिसरा चौथा पाचवा किती जण आहेत 4 जण आहेत 4 जण आहेत म्हणून काय येणार आहे
टेट्रा, 4 जण आहेत म्हणून काय येणार आहे टेट्रा. आणि CH3 आहेत म्हणून काय येणार आहे मिथिल, म्हणजे नाव झालं टेट्रा मिथिल. बरोबर. त्यानंतर रूट वर्ड किती येणार आहे 6 कार्बन आहेत म्हणजे काय येणार आहे हेक्स, आणि सिंगल बॉन्ड आहे म्हणजे सफिक्स येणार आहे ANE, म्हणजे नाव झालं 2, 3, 4, 5 टेट्रा मिथिल हेक्सेन. स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा आता नेक्स्ट आणखी काही एक्झाम्पल पाहू आपण याच्यामध्ये. बघा हे सोपे सोपे एक्झाम्पल आहेत, याच्यामध्ये हार्ड आणखी मी काहीच घेतलेलं नाही आहे, एकदम सोपे एक्झाम्पल आहेत. कारण आपला लोखंडचा सेट इथं काय येत आहे सेम येत आहे, लोखंडचा सेट सेम येत आहे, त्यामुळे आपण हेच क्वेश्चन आज घेत आहोत. त्यानंतर पुढचं समजा तुम्हाला आता असं दिलेलं आहे, पुढे आपल्याला दिलेलं आहे समजा 5th नंबर एक्झाम्पल याच्यामध्ये CH3 CH2 CH CH2 CH3 त्यानंतर CH CH2 CH3 CH2 CH3. बरोबर. हे एक्झाम्पल दिलं. चेक करा किती कार्बनची चेन आहे बरोबर. पहा तर चेक जर केलं तुम्ही 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 त्यानंतर 1 2 3 4 5 6 म्हणजे जास्तीत जास्त 6 कार्बनची चेन आहे, तर 6 कार्बनची सरळवाली चेन मी इथं सिलेक्ट केली, 6 कार्बनची कोणती पण सिलेक्ट केली तरी चालेल. बरोबर. मग आता नंबरिंग कशी देणार आपण, जर या साइडनं गेलो तर बघा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि 6वा, आणि या साइडनं आलो तर काय येणार हा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा 6वा. बरोबर. अशा पद्धतीने मग हा एक साइड चेन आहे तुमच्याजवळ आणि हा दुसरा साइड चेन आहे, असे 2 साइड चेन्स आहेत. बरोबर. मग आता या साइडने गेलो तर कुठे येत आहे पहा बरं, तिसऱ्यावर येत आहे आणि चौथ्यावर येत आहे, म्हणजे या साइडने आलो तर 3,4 येऊ राहिलं. बरोबर. आणि जर त्या साइडने आलो तर बघा कुठं कुठं येत आहे, हा तिसऱ्यावर आणि हा कुठं आहे चौथ्यावर, म्हणजे इथं पण काय येत आहे 3,4, म्हणजे दोन्ही पण तुमचे काय आहेत करेक्ट आहेत, कोणत्याही साइडने नंबरिंग केली तरी चालेल. ठीक आहे. मग काय येणार आता 3,4 म्हणजे तिसऱ्यावर आणि चौथ्यावर 2 आहेत म्हणजे काय येणार आहे डाय. कोण आहेत 2 इथिल आहेत, म्हणजे नाव झालं डाय इथिल. बरोबर. म्हणजे नंबर मध्ये कॉमा, नंबर अल्फाबेट मध्ये काय येणार डॅश. त्याच्यानंतर कार्बनची संख्या आहे 6 चेन मध्ये, म्हणजे रूट वर्ड काय येणार आहे तुमचा हेक्स, आणि सिंगल बॉन्ड आहे म्हणजे सफिक्स काय येणार आहे ANE, म्हणजे 3,4 डायइथिल हेक्सेन. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल पाहू. समजा तुम्हाला असं दिलेलं आहे आता एक्झाम्पल मध्ये CH3 CH2 त्यानंतर CH, याच्यानंतर आणखी इथे दिलं तुम्हाला समजा CH2 CH3 त्यानंतर इकडे दिलं तर आता पुढे CH2 नंतर CH CH2 CH3 त्यानंतर इथं CH2 CH3. बरोबर. हे एक्झाम्पल आपल्याला दिलं. मग कशा पद्धतीने नंबरिंग करणार आता आपण, परत लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करा. 1 2 3 4 5 6 7 कार्बन आहेत. 1 2 3 4 5 घेता नाहीच आहे. 1 2 3 4 5 6 7. बरोबर. 1 2 3 4 5 6 7 म्हणजे जास्तीत जास्त 7 कार्बनची चेन दिसत आहे आपल्याला. सरळवारी आहे 7 कार्बनची, मग सरळवारी 7 कार्बनची आपण सिलेक्ट केली. आता नंबरिंग या साइडने नंबरिंग केली तर पहा बरं, पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा 6वा 7वा, हा आहे 5व्यावर आणि हा आहे तिसऱ्यावर 5व्यावर, म्हणजे या साइडने गेलो तर तिसरा 5वा, आणि या साइडने जर आलो तर कोणता येणार चेक करा. या साइडने आलो तर बघा हा पहिला दुसरा तिसरा चौथा हा 5वा हा 6वा आणि हा 7वा. या साइडने आलो तर बघा तिसऱ्यावर दिसते आणि 5व्यावर दिसते, म्हणजे या साइडने आलं तरी 3,5, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये काय आलं बघा, इकडे पण 3,5 इकडे पण 3,5, म्हणजे दोन्ही पण करेक्ट आहेत. म्हणजे नाव कसं देणार तुम्ही याला 3,5. 2 आहेत म्हणजे डाय, आणि कोण आहेत CH2 CH3 म्हणजे 2 कार्बन, आणि 2 कार्बनचा अल्किल ग्रुप काय असते इथिल. चेन मध्ये कार्बन आहे 7 आणि चेन मध्ये कार्बनची संख्या 7 आहे, म्हणजे काय येणार आहे हेप्ट. 7 साठी काय वापरतो आपण रूट वर्ड हेप्ट, आणि कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे म्हणजे काय येणार आहे ANE, म्हणजे याचं नाव झालं 3,5 डायइथिल हेप्टेन. स्क्रीनशॉट काढून घ्या. आता बघा याच्यामध्ये जो पुढचा पार्ट आपण बघू
त्याच्यामध्ये आपण असे एक्झाम्पल घेऊ ज्याच्यामध्ये हा लोखंडचा सेट वेगवेगळा आहे ना, लोखंडचा सेट वेगवेगळा येणारे एक्झाम्पल. म्हणजे समजा तुम्ही इथं एक्झाम्पल घेतलं बघा, एक्झाम्पल काय आहे, CH3 त्यानंतर CH3 CH2 CH3 हे एक्झाम्पल आहे. पण आता याला जर आपल्याला नंबरिंग करायची असेल तर कशा पद्धतीने नंबरिंग करणार पहा. पहिले तर लॉंगेज चेन सिलेक्ट करा. तर तुमच्या लक्षामध्ये आलं की हे तुमची लॉंगेज चेन आहे, बरोबर, याला म्हणतो आपण लॉंगेज चेन. आता नंबरिंग करा. या साइडने जर नंबरिंग केली तुम्ही तर काय होते पहा, 1 2 3 4 5. म्हणजे हा एक सबस्टिट्यूएंट, हा दुसरा सबस्टिट्यूएंट, बरोबर. कुठे कुठे येत आहे, दुसऱ्यावर आणि तिसऱ्यावर येत आहे, म्हणजे 2,3, बरोबर. त्यानंतर जर तुम्ही या साइडने नंबरिंग केली तर तुमच्या काय लक्षामध्ये येते पॉवर, या साइडने हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. तर कुठे कुठे येत आहे बघा, जेव्हा तुम्ही या साइडने येत आहात तेव्हा तिसऱ्यावर CH3, चौथ्यावर CH3, म्हणजे काय येत आहे तुमचं 3,4 येत आहे, बरोबर. मग आता लोखंडचा सेट बघा 2,3 आहे, 3,4 आहे, डिफरंट आहे. तर सर्वात आधी काय करायचं, याचा पहिला डिजिट कंपेअर करायचा. याचा पहिला डिजिट 2 आहे, याचा पहिला डिजिट 3 आहे. आपल्याला मिनिमम डिजिट पाहिजे असते ना, कमीत कमी नंबर पाहिजे. मग कमीत कमी नंबर इथं 2 आहे, तिथं 3 आहे, म्हणजे कमीत कमी 2 आहे, म्हणजे हे तुमचं करेक्ट आहे आणि हे काय येणार, रॉंग येणार. समजलं का. मग आता नाव कसं येणार याला बघा बरं. तर हे करेक्ट आहे, म्हणजे 2,3 म्हणजे नाव झालं याचं 2,3. 2 आहेत म्हणजे काय येणार, डाय. आणि कोण आहेत, CH3 आहेत म्हणजे काय येणार आहे, मिथिल, म्हणजे 2,3 डायमिथिल. त्यानंतर कार्बनची संख्या आहे चेन मध्ये 5 आणि 5 संख्या आहे म्हणजे काय येणार आहे, पेंट. हा झाला रूट वर्ड. आणि सिंगल बॉन्ड आहे म्हणजे सफिक्स काय येणार आहे, ANE, म्हणजे नाव झालं 2,3 डायमिथिल पेंटेन, बरोबर. पुढचं एक्झाम्पल घेऊ आपण. समजा तुम्हाला आता असं दिलेलं आहे CH3 CH2 त्यानंतर CH2 CH3, बरोबर. त्यानंतर CH2 त्यानंतर CH2 CH3 हे एक एक्झाम्पल दिलं. त्याच्यानंतर आता आणखी पुढे दिलं तुम्हाला CH2 CH3, बरोबर, हे एक्झाम्पल दिलं. सर्वात आधी लॉंगेज चेन सिलेक्ट करा. किती कार्बनचे येते पहा, 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7. हे सेमच युराला सेट ऑफ लोखंड. याला मी आणखी थोडं हे करू, चेंज करू. इथं चेंज करायचं आपल्याला त्याला 2 आणि इथे घेतो मी, ठीक आहे. मग आता बघा किती कार्बनची चेन दिसत आहे तुम्हाला. तर 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7, म्हणजे जास्तीत जास्त 8 दिसत आहेत तुम्हाला. तर हे सरळवाले 8 आहेत, तर हे 8 मी इथं सिलेक्ट करून घेतो, बरोबर. आता नंबरिंग करा. नंबरिंग कशी करणार, जर या साइडने नंबरिंग केली तर काय होणार आहे, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा. क्लिअर होत आहे का, एकदम इझी आहे. तुम्हाला अशा पद्धतीने नंबरिंग करायचे. मग कुठं कुठे येते, जर त्या साइडने जर आलो आपण तर हे कुठं कुठे येत आहे पहा, तिसऱ्यावर आणि पाचव्यावर येत आहे, म्हणजे 3,5 येणार इथं. आणि या साइडने जर आलो, या साइडने आलो तर बघा, हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, त्यानंतर हा पाचवा, हा सहावा, सातवा आणि हा आठवा, बरोबर. मग कुठं कुठे येते पहा, या साइडने जर आलो तर कुठे येणार, चौथ्यावर आणि सहाव्यावर, म्हणजे काय येणार इथं 4,6 येणार आहे, बरोबर. मग आता काय करायचं आहे, लोखंडचा सेट डिफरंट आहे. पहिला डिजिट कंपेअर करा, इथं 3 आहे आणि इथं काय आहे 4 आहे. मग पहिला डिजिट कंपेअर केल्यानंतर तुमच्या लक्षात आला हा लोएस्ट नंबर आहे, म्हणजे आपल्याला हाच पाहिजे कमीत कमी नंबर, बरोबर. म्हणजे नाव कसं येणार याला, नाव जर दिलं आपण तर काय येणार 3,5. 2 आहेत म्हणजे येणार आहे डाय. आणि 2 कोण आहे, CH2 CH3 म्हणजे काय येणार इथिल. तर 3,5 काय झाला, डायइथिल. आता चेन मध्ये कार्बनची संख्या 8 आहे म्हणजे काय येणार आहे रूट वर्ड ऑफ. आणि कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे म्हणजे काय येणार आहे ANE, म्हणजे नाव झालं 3,5 डायइथिल ऑक्टेन, बरोबर. क्लिअर असेल, स्क्रीनशॉट काढा. नंतर पुढे आणखी आपण आता काय करू, हा जो लोखंडचा सेट आहे तर हा आणखी आपण चेंज करू म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय बदल घेतो मी पहा. समजा मी असं एक्झाम्पल घेतलं आता CH3 त्यानंतर इथं घेतो मी CH त्यानंतर CH3 त्यानंतर CH
टू CH3 त्यानंतर CH3 आणि CH3 बरोबर. आता हे एक्झाम्पल घेऊ. आता याच्यामध्ये तुमच्या काय लक्षामध्ये येते पहा, तर चेन सिलेक्ट केली तर हे झाली तुमची चेन आपण सिलेक्ट केली बरोबर. चेन तुम्हाला सिलेक्ट करता येते. आता मग काय ना, नंबरिंग केली समजा या साईडने नंबरिंग केली तर काय होणार बाबा, पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा. म्हणजे बघा दुसऱ्यावर आहे, चौथ्यावर आहे, पाचव्यावर आहे, म्हणजे दुसरा चौथा पाचवा बरोबर. त्याच्यानंतर त्या साईडनं आलो तर पावर, या साईडनं आलो तर काय लक्षामध्ये येते, पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा बरोबर. मग काय येणार आहे, कुठं कुठं आहे पहा, दुसऱ्यावर आहे, तिसऱ्यावर आहे, पाचव्यावर आहे, म्हणजे इकडून आलो तर काय येते, दुसऱ्यावर तिसऱ्यावर पाचव्यावर. मग आता लोखंडचा सेट अलग अलग आहे, कम्पेअर करा. इथं 2 होता, इथं 2 होता, म्हणजे हे करेक्ट आहे बरोबर, दोन्ही सेम आहे. पण इथं 4 आहे आणि इथं काय आहे, 4 आहे आणि इथं काय आहे, 3 आहे. आपल्याला मिनिमम नंबर पाहिजे. एक एक पॉइंट आपल्याला काय करायचं आहे, तिथं कम्पेअर करायचा. पहिला पहिल्यासोबत कम्पेअर केला, दुसरा दुसऱ्यासोबत कम्पेअर करा. तर इथं 4 आहे, इथं 3 आहे, म्हणजे हा मिनिमम आहे, म्हणजे हा करेक्ट आहे आणि हा काय येणार, रॉंग येणार. समजलं का सर्वांना कशा पद्धतीने केलं आपण. तर एकदम इझी आहे, तुम्हाला एका एकाला कम्पेअर करायचं आहे, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल. म्हणजे नाव काय येणार, हे आपलं करेक्ट आहे, म्हणजे 2,3,5 नाव काय येणार तुमचं 2,3,5. किती आहेत, 3 आहेत. 3 आहेत म्हणून काय येणार आहे, प्रिफिक्स तुमचा ट्राय येणार आहे बरोबर. त्यानंतर कोण आहेत, CH3 आहेत म्हणजे काय येणार आहे, मिथिल येणार आहे बरोबर. त्यानंतर चेन मध्ये कार्बनची संख्या 6 म्हणजे तुमचा रूट वर्ड येणार आहे हेक्स आणि सिंगल बॉन्ड आहे म्हणजे सफिक्स येणार आहे ANE म्हणजे 2,3,5 ट्रायमिथिल हेक्सेन बरोबर. पुढचं एक्झाम्पल घेऊ आपण. याच्यामध्ये डिटेल मध्ये घेतो आम्ही, एक पॉइंट तुमचा इथं क्लिअर होऊन जाईल बरोबर. पुढचं एक्झाम्पल घेतो मी. समजा इथं अशा पद्धतीने दिलेला आहे, समजा आपल्याला CH3 त्यानंतर इकडे आलो आणखी CH3 बरोबर. त्याच्यानंतर CH2 CH2 त्यानंतर इथं दिला आपल्याला CH3 बघा. तर हे एक्झाम्पल दिलं आपल्याला. मग आणखी एक पाहिजे आपल्याला, एक जर घेतला आपण आणखी इथं घेतला समजा, इथं घेतला मी CH3 आणि इथं घेतला CH3 ठीक आहे. हे एक्झाम्पल घेतलं. याच्यामध्ये बघा लॉंगेज चेन सिलेक्ट करा, सोपा आहे. ही झाली तुमची लॉंगेज चेन, ही लॉंगेज चेन मी इथं सिलेक्ट केली बरोबर. आता नंबरिंग करायची आहे तुम्हाला. नंबरिंग जर केली तुम्ही, समजा या साईडला नंबरिंग केली तर तुमच्या काय लक्षामध्ये येते, पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा हा आठवा हा नववा आणि हा 10वा. म्हणजे बघा 9व्यावर आहे, 8व्यावर आहे, 5व्यावर आहे, तिसऱ्यावर आहे, दुसऱ्यावर आहे. मग कुठं कुठं आहे ते मी लिहून घेतो बघा. दुसऱ्यावर दिसते, तिसऱ्यावर दिसते बघा, दुसरा तिसरा, नंतर 5व्यावर पण दिसते, नंतर पुढे गेलो तर 8व्यावर दिसते आणि आणखी जर पुढे गेलो तर कुठे दिसते, 9व्यावर दिसते. म्हणजे या साईडनं गेलं तर हा लोखंडचा सेट येते. आणि जर या साईडनं जर आलो, या साईडनं आलो तर बघा कुठे कुठे येते. तर बघा हा पहिला, हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, त्यानंतर हा 9 आणि हा काय येणार आहे 10. मग कुठं कुठे येते पहा बरं. इकडून आलो तर बघा कुठे दिसत आहे, दुसऱ्यावर आहे, आणखी इकडे आलो तर तिसऱ्यावर आहे, आणखी पुढे जर गेलो तर कुठे आहे, 6व्यावर दिसत आहे तुम्हाला, आणखी पुढे जर गेलो तर 8वा आणि 9वा कुठे दिसत आहे, 8वा आणि 9वा. मग आता कम्पेअर करा, कारण लोखंडचा सेट वेगवेगळा आहे. मग लोखंडचा सेट वेगवेगळा आहे बघा. इथं 2 आहे, इथं तुम्हाला 2 दिसत आहे, त्यानंतर इथं 3 आहे, मग इथं पण तुम्हाला 3 दिसत आहे म्हणजे सेम आहे. त्यानंतर इथं 5 आहे, त्यानंतर इथं तुम्हाला 6 दिसत आहे बरोबर. म्हणजेच काय, तर हा नंबर मिनिमम आहे म्हणजे हे तुमचं करेक्ट आहे आणि हे काय आहे, रॉंग आहे. समजलं का, कारण आपल्याला लोएस्ट नंबर पाहिजे, कमीत कमी नंबर पाहिजे. अशा पद्धतीने म्हणजे हा सेट तुमचा करेक्ट आहे. म्हणजे काय येणार 2, 3, 5, 8, 9. किती जण आहेत रे, 5 जण आहेत. 1 2 3 4 5 आणि 5 आहे म्हणजे काय येणार आहे, 5 असेल तर आपण काय म्हणतो पेंटा. आणि कोण आहेत, CH3 आणि CH3 आहेत म्हणजे काय येणार आहे, मिथिल येणार आहे म्हणजे पेंटा मिथिल बरोबर. त्यानंतर कार्बनची संख्या किती आहे चेन मध्ये, 10
आणि 10 असेल तर आपण रूट वर्ड काय वापरतो, डेक वापरतो. आणि कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे म्हणजे तुमचा जो सफिक्स आहे तो सफिक्स काय येणार आहे, एएनई. म्हणजे नाव झालं याचं 2, 3, 5, 8, 9 पेंटामिथिल डेकेन. बरोबर, हे याचं नाव आहे. म्हणजे आजच्या लेक्चर मध्ये आपण काय काय केलं कव्हर. सर्वात पहिले जर एक तुम्हाला साइड चेन दिलेली असेल त्याच्यामध्ये, नंतर दुसरा पॉइंट जेव्हा तुम्हाला 2 किंवा त्यापेक्षा जास्त साइड चेन दिलेले असतील तेव्हा, आणि 2 किंवा त्यापेक्षा जास्त साइड चेन मध्ये पण मी तुमचे रूल कव्हर करून दिले, ज्याच्यामध्ये लोखंडचा सेट सारखा असेल किंवा लोखंडचा सेट डिफरंट असेल. बरोबर, तर हे पण कव्हर झालं. आता अजून एक टाइप आपला बाकी आहे, कारण मी तुम्हाला 3 टाइप सांगितले. जेव्हा हे अल्किल ग्रुप डिफरंट असतील तेव्हा कशा पद्धतीनं नाव द्यायचं ते आपण पुढील लेक्चर मध्ये बघू. त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, आणि तुमच्या काही डिफिकल्टी असतील तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तिथून तुमच्या डिफिकल्टी सॉल्व्ह केल्या जातील. तुम्हाला या चॅप्टरच्या फ्री नोट्स पण तिथं अवेलेबल